तर मित्रांनो, मी आता जातो आहे खडपामध्ये मासे गरवण्यासाठी. मी आलेलो खरं तर 1 महिना झाला मी गावाला आहे, पण मी ब्लॉग वगैरे काही बनवलं नाही कारण घराचं काम चालू आहे. पण आत्ता वेळ भेटला आहे तर मी माझ्या भावासोबत जाऊन येतो खडपामध्ये मासे गरवायला. नवीन त्याने स्टिक घेतले आहे, त्या स्टिकने आज गरवणार आहे आम्ही. त्याला एक्सपिरियन्स आहे, पण बघूया. तर निघतो आता मी. सध्या तुम्हाला आमच्या घरी आणले कालवी, ती दाखवतो. तर गाईज ही बघा कालवी. आमच्या इथे यंदा खूप मोठ्या प्रमाणात अशी कालवी येते खडपामध्ये. येस येस. आणि ही बघा केवढी मोठी मोठी आहे. हे बघा केवढी मोठी मोठी आहे. यंदाचा वर्षी कालवी नावाचा जो प्रकार होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि अशा कालवी आपल्या इथे पाहायला भेटत नाही सध्या. आणि आम्ही पण इतक्या वर्षांनी इतके मोठे मोठे कालवी बघितले. आपण नक्कीच ह्यावर एक चांगला व्हिडिओ बनवूया. तिकडे जाऊन ती कालवी आणण्यापर्यंत सगळं व्हिडिओ आपण बनवूया. मुंबईला असे 5-6 भेटले तर ते 100 रुपयाला तरी देतील. आमच्या गावी अशी भेटते बघा. आणि ते पण फुकट, फक्त मेहनत करायची खडपात जाऊन. हे माझे पप्पा, तुम्ही ओळखता, ते दुपारी गेलेले खडपात. आपण ह्याचं एक स्पेशल ब्लॉग करूया, तिकडे जाऊन आणण्यापासून ते इथे भाजण्यापासून ते पूर्ण. पण आता वेळ नाही. आता आपण सध्या खडपात जाऊया आणि मासे करूया. तुम्ही बघा पुढे काय काय होते ते. ही आहे कालवी भाई, देखो. आणि हे आमचा मनू मांजर होते. सो आता निघू. मित्रांनो, मी आता आरेवारी ब्रिजच्या खाली आहे. खरं तर फिशिंगला जायचं होतं, पण जायचं आहे पण त्याच्या अगोदर ते त्यांना अवीस लावायचं असतं त्या काय रॉडला. तर ते अवीस शोधण्यासाठी मी आलो आहे. अवीस म्हणजे काय, माशांना जे खायला लागतं ना, त्याच्यामुळे आपण पकडतो मासे. काय पण बडबडतं, पण ठीक आहे. पण ते हे असतं बघा, हे असं शंकूसारखं असतं आणि त्याच्या आतमध्ये तो किडा असतो ना, तो अवीस म्हणून लावायचा असतो. मी आता दाखवतो तुम्हाला कॅमेराने, पण बघा तुम्ही. हे बघा, हे जे असतं ना, हे ह्याच्यावर मासे गरवले जातात. इथे खूप सारेच आहेत. आता ही आहे खाडी आहे आणि तो समुद्र आहे. ही खाडी आहे पूर्ण. आता आपल्याला आवीस जमवायचे पटापट. मी एकत्र जमवतो. खरं तर मला उजव्या हातात फोन धरता येत नाही, पण ठीक आहे. हे जमवतो आणि मग एकदा दाखवतो. मी आता व्हिडिओमध्ये काय पण बडबडतोय, ॲडजस्ट करा. कारण माझं काय, मी ठरवलं नव्हतं की आज ब्लॉग वगैरे बनवायचं की नाही. कारण आणि हे अचानक भयानक ठरलं, त्याच्यामुळे आता मला असं बोंबलायला लागतं, काय पण बडबडतो येण्यासारखं. सो थोडं ॲडजस्ट करा. दादा बोलला बाद झालं न, चला एवढे जमवलेत, अजून एकाला पाठवलं तिकडे. सो बघूया पुढे काय काय. मित्रांनो, मी आता ते शंख निवडत होतो ह्याच्यासाठी, अविसासाठी. तर ते शोधता मला क्लिक झालं. तिथे आपला आरेवारी ब्रिज तर सगळ्यांना माहीत आहे, पण त्याच्याजवळ ती पाठी माझ्या तुम्ही बघताय, ते जहाज थांबण्यासाठी ते बनवलेलं ना छोटंसं, हे कुठल्या तरी चित्रपटात आहे. ते मला आत्ता क्लिक झालं की ते फक्त लढमना ह्या चित्रपटात आहे ना, तो सिद्धार्थ जाधव सर येतात आणि त्या मुलाला वाचवतात. तो तिथे शूट झालेला आहे पाठी. आणि ते मला आत्ता क्लिक झालं आणि मी वाटतं सांगायचं विसरलेलो. सो ते तिथे शूट झालेलं आहे. आणि अनेक अशा गोष्टी आहेत जे इथे शूट झालेल्या आहेत. आपण त्या ठिकाणी गेल्यावर मी तुम्हाला वारंवार सांगत जाईल. पण आता हे आवीसं पिशवीत भरतो आणि आम्ही जातो आता मासे पकडायला. आरेवारे बीचला अशा अनेक चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे. फुलतिरी धमाल म्हणा, त्याच्यानंतर फक्तड म्हणा, अशा अनेक चित्रपट आहेत. गणपतीपुळे, म्हणजे माझा नवरा नवसाचा, ह्या सगळ्या अशा अनेक पिक्चरमध्ये आपल्याला आरेवारे बीच दिसतो. मासे पकडता त्याच्या अगोदर
माझा भाऊ तुम्हाला थोडं फिशिंग रॉडबद्दल सांगेल कसं काय आहे विषय त्याचा, कारण मी हे फर्स्ट टाईम केलं आहे. आमच्या वेळी तर म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा बांबूचं लाटारी बनवायची पद्धत होती, पण आता सगळे लोक हे फिशिंग रॉडच वापरतात. जाऊया आता मासे पकडायला. मित्रांनो, इथून उतरायचं आहे. इथून मी आता उतरलो खाली. वाट थोडी ही आहे, म्हणजे घसरण आहे, घसरण, म्हणून थोडी भीती वाटते, बाकी काय नाही. पण भाई व्ह्यू बघा, पैसा वसूल आहे. दूर दूरपर्यंत समुद्रच आहे आणि त्या समुद्रात मी एकटा आहे. माझी साथीदार कधी येईल मला माहीत नाही, पण वाट पाहतोय तिची. मला वाटते भीती, काय करू. पण इथून जाऊया. पाय पण स्लिप होत आहेत माझे. अनेक लाटारी बोलतात, मासे पकडणारे आलेले आहेत, बघताय तुम्ही. हो का, इथे एक आहे, इथे पण एक आहे, तिथे एक आहे, तिथे दोघं आहेत आणि तिकडे 3 जण आहेत, म्हणजे खूप जण आहेत. बघूया पुढे काय काय विषय. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे लोकेशनवर जिथे आपल्याला फिशिंग करायची आहे. आणि दादा आता रॉड हे करतोय, जॉईन करतोय. ही ती मशीन आहे आणि आता दादा दाखवतोय आपल्याला कशी ती रॉड जॉईन करायची ते. आमचा दुसरा भाऊ पण आलेला आहे, तो बघा. आता दादा जॉईन करतोय, अजून थोडं पाठवून दाखवतो. हे तू लोकांना शिकवतोय, जरा असं असं वाटलं पाहिजे. हे व्लॉग चालू आहे. कोण आहे तो? कोण आहे रे तो? मुन्ना? हां, मग ठीक आहे. हे फायनली अशी जॉईंट होते. आपल्याला काय त्यातलं गण नाही, पण विषय खोल आहे बाई. फायनली जॉईंट झालेली आहे एवढी मोठी स्टिक, आणि अनेक असे मासे पकडणारे आलेले आहेत. गाईज, आम्ही पहिलं ह्या पद्धतीने मासे गरवायचो, म्हणजे सगळीच माणसं ह्या पद्धतीने मासे गरवायचो. पण जेव्हापासून फिशिंग रॉड आलेले आहे त्यापासून ही पद्धत गायब होत चालली आहे. पण काय काय मुलं अजूनही वापरतात अशी पद्धत जुनीवाली. आता मी तुम्हाला आधीच फोडून दाखवतो, 1 मिनटं. गाईज, हे आवीच असतं आणि त्याला असं फोडलं जातं. मी व्हिडिओमध्ये पण लक्ष आहे आणि तिथे पण लक्ष आहे, म्हणून माझं ते थोडं चुकतंय, तुटत नाही. इथे दगड भेटत नाही म्हणून मला. हे बघा, आलेलं आहे बाहेर. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. हे बघा, हे असं असतं, ते जिवंत आहे. हे बघा, हे असं असतं. त्याची जे ही दातवाले टोक आहे ते असं तोडायची, आणि हा विषय आहे ना, तोच फक्त गरेला लावायचा असतो. हा बघा, आणि ह्याच्यावर ते मासे गरवले जातात. सो आता दादा तेच करतोय. मी फक्त तुम्हाला एक डेमो पीस दाखवण्यासाठी इथं आलो, पण दादा तेच करतोय आणि आता तो लावेल आणि मग सुरुवात होईल मासे गरवायला. मी त्या ह्याच्यासोबत पण राहीन, कारण तो जुनी पद्धत वापरतो ना, बाटलीला ते साव लावलेली आहे ते पण आपण बघूया. आणि हे असं असतं मास्टू. सो गाईज, फायनली सुरू केलेलं आहे आणि दादा आता टाकणार आहे आपले मासे गरवायला ती रॉड फेकून. आणि ही अशा प्रकारे पाठीवर घेतली जाते. नाही, मी बोलत नाही, तुम्ही फक्त बघा. गणपती बाप्पा मोरया.
आता थोडं इंतजार करना पडेगा हम लोगों को. आणि इथे आपल्या ह्याने पण टाकलेली आहे साव नैतिकने. बघूया आता कसं काय होतंय पुढे पुढे. पण संध्याकाळचा माहोल आहे, लोकांची गर्दी पण आता, टुरिस्ट लोक येतात ना ते पण आता खाली उतरत आहेत. दिसतंय तुम्हाला त्या कॅमेरामध्ये तिकडे. आणि आणि आपलं मासे पकडायचं पण काम सुरू आहे. मी असाच आलो आहे हाफ चड्डीवर, काय कपडे बिपड्यांचा सेन्सच नाही मला. आवाज येतोय की नाही काय माहिती, पण मी कुठे पण जायला मला कपड्यांचा सेन्सच नाही भाई. काय पण कपडे घालायचे आणि आलो आपलं असं फिरायला. सो ते शिकायला पाहिजे. मी रोहितला विचारलं थोडं त्याचं ड्रेसिंग सेन्स मला दे. पण मित्रांनो तो विषय राहू दे बाजूला. 4 वर्षानंतर मी खडपात आलेलो आहे आणि खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या तिथे. आणि पहिल्यापेक्षा खूप गर्दी आहे. ते पहिली माणसं नसायची एवढी, मुंबईकर कमी असायचे. पण आता जसं जसं लोकांना समजतं आहे आरेवारे बीचबद्दल, तशी तशी लोक खूप म्हणजे टुरिस्ट लोक खूप येतात इथे. आता दादाला मासा गावलेला आहे. ए माशाचं नाव काय पमेदा? तांबवशी गावलेली आहे. बघा केवढी मोठी आहे भाई. माझा हात बघा आणि केवढा मोठा मासा आहे ना गरवलेला आहे. आता दादा पण परत टाकतोय. भाई केवढा मोठा मासा आहे. लय मोठा मासा आहे. तर बघूया पुढे पुढे अजून काय काय लागतं. पम्यादाला वाटतं परत एक लागलेला आहे मासा. तो असं खेचतोय जोराने. बघूया आता. नाही वाटतं अफवा होती. पुढे मासा आहे भाई. ह्या ठिकाणी मासा आहे. सगळे गरवत आहेत आता इकडे देतील सगळे. परत इथे पम्यादाने टाकलेलं आहे. त्याला पहिले तांबवशी लागलेली आणि आता मुन्ना परत टाकतोय. टाक टाक. यस. गाईज रात्र पण होत आलेली आहे आता, म्हणजे 7:30 वाजत आलेले आहेत. आणि आत्तापर्यंत तो एकच आपण पहिला तो तांबवशी बघितलेला तोच मासा लागलेला आहे. अजूनपर्यंत सगळ्यांमध्ये एकच आहे. कारण आता सध्या माहोल नाही आहे माशांचा, म्हणजे मासे पकडण्याचा एक टाईम तो आता नाही आहे सध्या. आणि मी फक्त असंच यांना ब्लॉगिंगसाठी आणलेलं, म्हणजे सॉरी व्हिडिओसाठी आणलेलं. सो माझ्या मते तरी आता टाईम खूप झाला आहे. ह्याची आता ती साव पण अडकलेली आहे मुन्नाची. बघूया मग आता पुढे पुढे काय काय होतं आहे. माझ्या मते तर आता आम्ही निघणारच आहोत असं वाटतं आहे. पण अजून हे बोलतात थोडा अंधार पडू द्या आणि थांबूया आपण. सो बघूया पुढे काय काय होतं आहे. तर मित्रांनो हा एकच जो मोठा तांबवशी मागाशी भेटलेला पम्यादाला, तो एकच भेटला. बाकीच्यांना काहीच भेटले नाही आहे. आता खूपच रात्र झाले. हा आता नैतिक तो पिशवीत भरतो आहे आणि आम्ही आता सगळे निघतो आहे. ह्याने तो पकडलेला तांबवशी. चला चला हे वारले खूप. मित्रांनो फायनली आम्ही आता घरी आलो आहे. तो एकच मासा भेटला आम्हाला. आम्ही 3 जण होतो त्याच्यामध्ये. सो छान वाटतं आहे. पण कारण आता सीझन नाही ना माशांचा, सो त्याच्यामुळे ते कमी भेटतात कधीतरी रिसेंटली. नाहीतर खूप असे भरपूर 10-10, 5-5 असे मासे भेटतात मोठे मोठे. पण ठीक आहे. असं काय ठरवून म्हणजे मासे फिशिंग करायची होती असं काही विषय नव्हता. मग मला व्हिडिओ करायचे होते म्हणून आम्ही गेलेलो. बाकी काय असं हे नव्हतं की मासे पकडायचेत वगैरे असं. पण ठीक आहे. मस्त झालं आहे. पण हा छोटासा व्हिडिओ पण गोड आहे. सो एन्जॉय करा तुम्ही, बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते. सो हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.